नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. लिटल स्टारवर आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. त्यासोबत प्रत्येक सणांची माहितीही इथे तुम्हाला मिळत असते. तर सध्या सुरू आहे दिवाळी आणि दिवाळीमध्ये असणाऱ्या धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या सर्व दिवसांची माहिती आज आपण ऐकणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ ऐका. लिटल स्टारला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांनाच दिवाळीची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग दिवाळी याबद्दल आपण आज गोष्टी ऐकूयात. अश्विन व कार्तिक महिन्यात येणारा दिवाळी सण हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण 5 दिवस गोडधोड करून, फटाके उडवून, आकाशकंदील, पणत्यांची आरास करून साजरा करतात. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. पहिला, धनत्रयोदशी. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसाच्या नावात जरी धन हा शब्द असला तरी त्याचा धनाशी संबंध नाही. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून निघालेल्या धन्वंतरी या अवताराचा हा उत्सव आहे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धनत्रयोदशी संबंधी अशी एक कथा सांगतात की इंद्रप्रस्थाचा राजा हंस एकदा शिकारीला गेला होता. शिकारीसाठी फिरत असताना वाटेत लागलेल्या एका लहानशा राज्यातील राजा हैम याने हंस राजाचे चांगले स्वागत केले. त्याच दिवशी राजा हैमला मुलगा झाला. त्याची जन्मकुंडली पाहून ज्योतिषांनी भविष्य केले की लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशी राजपुत्र साप चावून मरण पावेल. राजा हंसने राजा हैमच्या या पुत्राला वाचवण्याचा निश्चय केला. त्याने यमुना नदीतील एका खोल डोहात घर बांधून राजा हैमला छोट्या राजपुत्रासह ठेवले. खोल पाण्यात बांधलेल्या या घरात सापाचा धोका नाही असे राजा हंस याला वाटत असे. राजा हैम आणि त्याचा राजपुत्र या घरात बरीच वर्ष राहिले. राजपुत्र आता 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे लग्न केले, पण ज्योतिषाने सांगितलेले होते ते चुकले नाही. लग्नाच्या 4थ्या दिवशी अचानक एक साप त्या घरात आला आणि राजपुत्राला चावला. राजपुत्र मरण पावला. राजा हैम आणि सारे राजघराणे अतिशय दुःखी झाले. राजपुत्राचा प्राण न्यायला आलेल्या यमदूतांनाही त्या साऱ्यांचे दुःख पाहावे ना. तेव्हा यमदूतांनी यमराजाची प्रार्थना केली. त्याला विनंती केली की असे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. तेव्हा यमराजाने सांगितले की दिवाळीचे 5 दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असे दुःख येणार नाही. म्हणून धनत्रयोदशी हा पहिला दिवस. दुसरा दिवस नरक चतुर्दशी. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी सर्वजण आपले घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ करतात. भल्या पहाटे सर्वजण अभ्यंग स्नान करतात. अशी कथा आहे की कामरूप येथे नरकासुराने 16,000 राजकन्यांना बंदिवासात ठेवले होते. श्रीकृष्णांनी या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्या सर्व राजकन्यांना सोडवले. तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन. हा दिवस म्हणजे अश्विन अमावस्येचा. या दिवशी संध्याकाळी लोक दीपोत्सव साजरा करून लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीचा 4था दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. यास कार्तिक प्रतिपदा असेही म्हणतात. हा दिवस पाडवा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी व्यापाऱ्यांचे नवे वर्ष सुरू होते. व्यापारी वही पूजा करून नवीन खातेवह्या सुरू करतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीस, घरातील मोठ्या व्यक्तींस ओवाळतात. या दिवसाची कथा अशी आहे की पृथ्वीवर बली नावाचा राजा होता. तो फार उदार, धर्मप्रिय आणि प्रजेचा आवडता होता. तो पुष्कळ यज्ञ करत असे. या यज्ञांच्या पुण्याईने तो स्वर्ग जिंकून येईल अशी देवतांना भीती वाटू लागली. देव भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी वामन नावाच्या एका छोट्या बटूचे रूप धारण केले आणि तो यज्ञ चालू असतानाच बलिराजांकडे गेले. बलिराजाने त्यांचे स्वागत केले. हवे ते माग असे त्याने सांगितले. बटू वामनाने फक्त 3 पावले जमीन मागितली. बलिराजाने ती देण्याचे वचन दिले. आता वामनाचे रूप घेतलेल्या विष्णूने प्रचंड रूप धारण केले. एका पावलाने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला आणि बलिराजाला वाटले आता 3रे पाऊल कुठे ठेवू. बलिराजाने वामनापुढे गुडघे टेकले आणि म्हटले आता माझ्या डोक्यावर ठेव.
वामनाने बलिराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळात ढकलले आणि स्वर्गाचे संकट दूर केले. या थोर राजाचे स्मरण ठेवणारा हा बलिप्रतिपदेचा दिवस. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा, दसरा आणि बलिप्रतिपदा हे 3 मुहूर्त आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त मानला जातो. आता शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी भाऊ बहिणीकडे येतो. बहीण त्याला ओवाळते. तो आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून तिला ओवाळणी देतो. असा हा 5 दिवसांचा दीपोत्सवाचा दीपावलीचा सण. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुंदर पणत्यांनी, आकाशकंदील आणि रांगोळ्यांनी घर सजवा. आनंदांचा बहर येऊ दे. आणि या आनंदामध्येच लिटल स्टारला शेअर, सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या पुढील एपिसोड्समध्ये अनेक विविध गोष्टी आणि गाणी ऐका. धन्यवाद.